जालना जिल्ह्यातील खादगाव तालुक्यातील चंदनझिरा परिसरात 3 दिवसांपासून बेपत्ता असलेली 21 वर्षीय विवाहित महिला सानिया शेख यांचा मृतदेह तिच्या शेतातील विहिरीत आढळला आहे। या प्रकरणी तिचा पती शेख साजिद आणि सासरा तसेच इतर आरोपींना ताब्यात घेतले आहे। सानियाची 9 महिन्यांची चिमुकली मुलगीही आहे। 2 नोव्हेंबर रोजी जालना जिल्ह्यातील खादगाव येथील विवाहित महिला सानिया शेख यांचा पती शेख साजिद यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात हरवले असल्याची तक्रार नोंदवली होती। त्यानंतर पोलीस महिला शोधत होते। बुधवारी सकाळी सानियाचा मृतदेह तिच्या शेतातील विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला। चंदनझिरा पोलीस त्वरित घटनास्थळी पोहोचलेत आणि नागरिकांच्या मदतीने पंचायतीसमोर मृतदेह काढलाय। नंतर जिल्हा रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। सानियाचे नातेवाईक या घटनेनंतर रुग्णालयात उपस्थित झालेत। त्यांनी सांगितले की सानियाला तिचा पती, सासरी आणि दीर यांनी मागील काही दिवसांपासून मारहाण करून त्रास दिला होता। नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार माहेरकडून पैसे आणा अशी मागणी पूर्ण न झाल्यामुळे ती सतत त्रासत होती। चंदनझिरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले की जे आरोपी असतील त्यांना ताब्यात घेऊन कडक कारवाई केली जाईल आणि मयत महिला कुटुंबाला न्याय मिळवून दिला जाईल। ही घटना जालना जिल्ह्यात धक्कादायक ठरली असून पोलीस तपास अद्याप सुरू आहे। चंदनझिरा येथे दिनांक 2/11/2025 रोजी मिसिंग नंबर 55/25 त्यामध्ये मिसिंग महिला जी आहे ती सानिया फारुख शेख व 19 वर्ष राहणार खादगाव शिवार ही मिसिंग झाल्यामुळे सदर मिसिंग दाखल करण्यात आली होती आणि त्याचा तपास HC 1266 भवरे यांनी केला। 2 दिवस सुमारे हिचा शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही। त्यानंतर दिनांक आज रोजी जी आहे सदरची महिला ही त्यांच्या शेत शिवारातील विहिरीमध्ये मयत अवस्थेत मिळून आलेली आहे। त्या ठिकाणी आमचे पोपनी दामदर मॅडम आणि आम्ही सर्वांनी भेट दिली आहे आणि त्यानंतर सदरचे प्रेते आता पोस्टमॉर्टम करिता सरकारी दवाखान्यात आणलेले आहे आणि आम्ही सदर याच्यामध्ये पुढील कारवाई करीत आहोत।